मृग नक्षत्रावेळीच चंबळेच्या उत्तरेतीरे खाशांचे डेरे पडू लागले होते. भाऊसाहेबांचा कचेरीचा आणि खाजगीचा डेरा उभा राहिला होता. निमार्धी फौज अजून चंबळ ओलांडीतच होती. मुळा मुठा इंद्रायणीच्या मानाने एवढी भव्य विस्तीर्ण पात्र मराठी राऊत प्रथमच बघत होते. मुळेच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर 4 हात मारून क्षणार्धात पल्याड जाता येतं, पण इकडचं फरलांग भराचं नदीचं पात्र पाहिलं की धडकीच भरे. ग्वाल्हेर सोडल्यावर पहिली छोटीशी कुमारी नदी लागली आणि लगेचच चंबळेचा काठ दिसू लागला. चंबळेच्या काठी ठिकठिकाणी खोल पाणस्थळ जागा दिसत होत्या. वाटेवर जागोजागी खळ्या बेहडे आढळत होते. या अशा खोलगट जागा चुकून पुढे हत्ती घोडी रेटणे मोठे मुश्किलीचे होते. त्यात चंबळ पार करून बिनीवाल्याच्या पाठोपाठ 5-6 खाशी गेले असतील नसतील तो धोधो पावसाला आरंभ झाला. साऱ्या लष्करात गोंधळ उडाला. इतक्या लवकर पाऊसधारा सुरू होतील असा कोणाला अंदाज नव्हता. भाऊसाहेबांसह सारे हवालदिल झाले. अलीकडच्या काठावरच्या फौजा अलीकडे आणि पल्याड झालेले लष्कर पलीकडे असे त्रांगडे झाले. रात्रभर पावसाने झोडपून काढले. पलीकडे काही जुनी पाणी देवळे मंदिरे होती. त्यात खाजगीकडच्या स्त्रियांनी आसरा घेतला. कशीबशी रात्र कंटली. भाऊसाहेबांनी 4 सरदार नदीच्या पात्राजवळ ठेवले. पाठीमागून येणारे सारे लष्कर हकारून पुढे न्यायचं होतं. एवढ्या लवकर सरी बरसतील याची भाऊसाहेबांना बिलकुल अटकळ नव्हती. आता जागोजागी खड्ड्यातून बेहडातून कालच्या पावसाचे गढूळ पाणी साचले होते. वाटा चिकचिक्या झाल्या होत्या. एखादा राऊत झोकात चालण्याचा प्रयत्न करील तो झटक्यात नाकाडावर आदळत होता. रात्रभर उघड्यावर गारटून गेलेली घोडी चिखलातून सावकाशीने पावले टाकत होती. ओल्या वाळूतून पावलं टाकताना ओझ्यांची तट्ट खेचरं कसनुसं तोंड करीत होती. पात्रातून काठ चढणारे तोफांचे बैल घायकुतीला येत होते. पाय निसरू लागल्यानं बैल 2-4 पावलं पाठीमागं सरकत होती. पाठीवर कोंडे पडताच पुन्हा नेटाने नदीकाठ चढण्याचा प्रयत्न करीत होती. या ना त्या कारणानं मोहीम लांबत होती. अवघ्या 3 महिन्यात अब्दालीला गोटात घालून मारण्याची भाषा करणारे भाऊसाहेब 3 महिने सरले तरी अजून चंबळेच्या आगेमागे होते. त्यात पावसाच्या पहिल्या सरीनं त्यांना जागं केलं. मूळ हिशोबानुसार अब्दालीचं पारिपत्य करून आता दिल्लीजवळ फौजा भिडायला हव्या होत्या. त्या हिशोबानं फौजेची फारशी तयारी नव्हती. ताडपत्र्या अगर निवाऱ्याच्या वस्तूही खरीदल्या नव्हत्या. 1-2 दिवसात मल्हारबाबा होळकर येतील. विचारांती 4-2 रोजात सहज यमुनापार होऊ असं भाऊंचं मन त्यांना दिलासा देत होतं. चंबळ कुठे उतरावी याचा सल्ला भाऊसाहेबांनी मल्हारबाबांकडे विचारला होता. त्यांच्या सल्ल्यानेच आता फौजा चंबळेपार होऊ लागल्या होत्या. शिंदे होळकर आणि आपल्या नव्या दमाचे लष्कर मिळून अब्दालीवर मारा करू, त्यांची दानादान सहज उडवू असं भाऊसाहेबांना वाटत होतं. संध्याकाळचा वारा सुटला. जवळजवळ सर्व लष्कर नदीपार झालं. धोलपूर करोलीच्या नजीक मुक्काम टाकायचा भाऊसाहेबांनी नक्की केलं. अजून 4-5 मैल रस्ता तोडायचा होता. लष्कर घाईगर्दीने पुढे चालू लागलं. अंबारीत बसलेल्या भाऊसाहेबांना एका हरकाऱ्यानं तातडीचा खलिता दिला. खलिता वाचून भाऊसाहेब हसले. तसे विश्वासराव बावरून भाऊकडे बघू लागले. तातडीचं काही नाही. उद्या हाफिज रहमत खान भेटीसाठी येत आहेत. भेटीसाठी? विश्वासराव बोलले. म्हणजेच सुलुकासाठी येत असावेत. म्हणजे अखेर कंदारी पाचच्या सुलुकासाठी तयार झाला. घमेंड जिरली वाटतं त्याची. भाऊसाहेब हसले. रावसाहेब अजून थोडे लहान आहात अशा अर्थानं त्यांनी विश्वासरावांकडे पाहिलं. ते म्हणाले, हा दुराणी पाचशे चांगला खेळी आहे. कोंबडीच्या पुढ्यात दाणे टाकावे आणि तिची गर्दन पकडावी तसाच हा डाव आहे. आम्ही सुलकाला तयार आहोत असं दाखवायचं, आम्हाला गाफील ठेवायचं आणि झटकन हमला करायचा. याचसाठी तर ही सुलकाची खेळी. आमच्या नव्या दमाच्या फौजा माळव्यातून पार झाल्याच्या वार्ता केव्हाच कळल्या असतील त्याला, म्हणूनच ही चाल. त्या रात्री करोली नजीक मुक्काम पडला. रखमाबाई अक्कासाहेबांना जवळच पवित्र मुचकुंद तीर्थ असल्याचा सुगावा लागला. लगेच त्यांनी आपली भाऊजाई बळवंतराव मेहेंदळांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई साहेबांशी बातचीत केली. त्रिस्थळ यात्रेच्या निमित्तानं निघालेल्या अक्कासाहेबांना मुचकुंद तीर्थाची भेट ही पर्वणीच वाटली. भाऊसाहेबांच्या श्रद्धाळू पार्वतीबाई साहेब आनंदित झाल्या. हरिविजय ऐकताना त्याचे पठण करताना अक्कासाहेबांना मुचकुंदाची कथा फार आवडायची. मुचकुंदाचा वास जयरेशास्त्री, अग्निहोत्री आदी भट भिक्षुक, यात्रेकरू, बैरागी, गोसावी मंडळींनाही लागला. जयरेशास्त्र्यांनी लागलीच अक्कासाहेबांची भेट घेतली. शास्त्री बुवा म्हणाले, अक्कासाहेब, साक्षात मुचकुंद क्षेत्री पाय लागणं ही साधी पर्वणी आहे का? काल येऊन दैत्याशी 2 हात करून इथे विसावलेला तो महायोगी, त्याला वाटेत टाळून जाणं म्हणजे बदकर्म. आमच्याही मनात तेच येतं. चला उठा सुटा असा भाऊसाहेबांचा धोशा सारखा पाठीमागेच. आजवर 4-2 क्षेत्र कशीबशी येता येता पाहिले असतील. कुठे होम हवनाला, मनसोक्त स्नानाला, दानाला फुरसत मिळाली असेल तर शपथ. सारखं धावा. मी म्हणते तू मेला अब्दाली कुठे पळून का चालला आहे? पण भाऊसाहेब ऐकतील तर खरं ना? बऱ्याच वर्षांनी फळ सोडून रण धरला आहे म्हणून तर हा उत्साह. पण मी म्हणतो अक्कासाहेब, पेशवे याआधी उत्तरेत आले नाहीत का? नानासाहेब कधी देवदेवतांना ओलांडून गेले?
उलट या डोळ्या देखत त्यांनी भाऊसाहेबांनाही फरमावलं, आपले यात्रेकरू नीट सांभाळून न्या. अक्कासाहेब, मी साफ सांगतो, मुचकुंदाला डोळे आहेत, त्याला ओलांडून जाण्याने फौजेवर यापुढे अरिष्ट चोडवेल. मुचकुंद म्हणजे केवढा थोर हरिवंश राजा. काल यवनादी राक्षसगणांनी देवलोकाला हादरवून टाकलं होतं. राक्षसगण इतके माजले होते की त्यांच्या आसुरी लिलांना ब्रह्मा विष्णू महेश चळाचळा कापायचे. या सत्कुलीन मुचकुंद राजाने प्रत्यक्ष देवास सहाय्य केलं. अगणित दैत्य कापून काढले आणि थकला बिचारा. प्रत्यक्ष भगवान विष्णू त्याच्या भेटीस गेले. भगवंताने विचारलं, वत्सा, आमच्यासाठी फार कष्टी झालास, कोणताही वर माग. तेव्हा मुचकुंद उत्तरला, देवादी देवा, मी युद्ध करून फार थकलो आहे, मला झोप हवी. अक्कासाहेब, काय मागून मागितलं त्या महापुरुषांना? देव हसला आणि म्हणाला, तू धोलपूर करोलीजवळ जा, तिथे एक लहानसा पहाड लागेल. त्या पहाडात एक शांत निवांत गुहा आहे, तिथं तू समाधानाने निद्रा घे. जो कोणी तुझी निद्राभंग करेल तो जागीच भस्म होईल. कालांतराने विष्णू आणि कालयवनाचे युद्ध जुंपले. कालयवनाने आपल्या माऱ्याने भगवंतात जैरीस आणले. भगवान विष्णू घाबरून कालयवनास शह देण्यासाठी त्यांनी नाटकी वेश धारण केला. तिथून भगवान विष्णू कुठे गेले असतील अक्कासाहेब? कुठे? हे इथेच 2 कोसावरच तो पुनीत पहाड आहे, पलीकडेच ते क्षेत्र आहे. पहाड इथेच आहे का? बरं सांगितले शास्त्री बुवा. तर काय सांगत होतो अक्कासाहेब? भगवान श्री विष्णू या इथल्या धोलपूर नजीकच्या पहाडात आले. त्याने निद्रिस्त मुचकुंदावर पितांबर पांघरले आणि त्याआड ते गुप्त झाले. पिसाळलेला कालयवन भगवंताचा पाठलाग करीत निघाला. त्याला गुहेत पितांबर दिसले. त्याच्या मणिभावाला हा चोर इथेच झोपलेला दिसतो. कालयवन रागाने बेभान झाला. पितांबरावर लत्ता प्रहार करू लागला. मुचकुंद जागा झाला. पितांबर उघडले. बाहेर बघतले आणि काय आश्चर्य, कालयवन जागच्या जागी जळून भस्म. राजा मुचकुंद घाबरून गेला. हातून ब्रह्महत्या घडली. पातक झाले. पुन्हा जाऊन भगवंताचे पाय धरले. ब्रह्महत्या घडली, काय करावे? तेव्हा श्री विष्णू म्हणाले, आमच्यासाठी तुला बहुत कष्ट झाले. इथून अर्धा कोस अंतरावर दक्षिणेस एक तीर्थ आहे, तेथे जा. स्नानादी कर्म केल्यास पातक नाहीसे होते. मुचकुंदाने तेथे जाऊन स्नान केले. ब्रह्महत्येचे पातक धुवून गेले. तेव्हापासून जन या क्षेत्रास मुचकुंद तीर्थ म्हणू लागले. ही सत्यकथा हरिविजय आणि भगवताच्या 10व्या स्कंदात कथन झाली आहे. हजारो स्त्री पुरुष या महाक्षेत्रास भेट देतात. हे क्षेत्र टाळणे म्हणजे ब्रह्महत्या असे समजतो मी अक्कासाहेब. फार दिवसांनी मुचकुंदीला ऐकली. बरे शास्त्री बुवा, पण ही भाऊसाहेबांच्या गळी कशी उतरवायची? पार्वतीबाई साहेब पक्क्या भोळ्या आहेत. प्रत्यक्ष पार्वती प्रसन्न झाली की साम सदाशिवाला वश करायला कितीसा वेळ लागतो अक्कासाहेब? यात्रेकरू मंडळींशी जयरेशास्त्री आणि अग्निहोत्री यांनी पार्वतीबाई साहेबांची भेट घेतली. अक्कासाहेब लक्ष्मीबाईंसह पार्वतीबाईंना भेटला. मुचकुंद तीर्थाचं महात्म्य कथन केलं. त्यावर खाजगीकडील साऱ्या स्त्रियांनी भाऊसाहेबांची समक्ष गाठ घ्यायचं नक्की केलं. कचेरीत सकाळीच साऱ्या जणींनी पुढे होऊन थान मांडलं. भाऊसाहेब त्रासून म्हणाले, या आधीच फार विलंब झाला आहे. ज्या मोहिमेसाठी आम्ही चाललो आहोत त्या कार्याची आधी सिद्धी होऊ द्या. त्यानंतर त्रिस्थळ यात्राच काय, पण तुमच्याबरोबर हिंदुस्थान भ्रमण करायची ही माझी तयारी आहे. पण तूर्त थोडी कळ काढा. पण एवढं महात्म्य लाभलेलं क्षेत्र ओलांडून निघणं गृह ब्राह्मण प्रतिपालक शासन करताना शोभत नाही, जयरेशास्त्री बोलले. तुर्तास तीर्थाचा विचार डोक्यातून काढलेला बरा, अन्यथा दुराणी बादशहाच आम्हाला अभ्यंग स्नान घालायचा, भाऊसाहेब बोलले. त्याची काय मात बरी, अक्कासाहेब कडाडल्या. त्या मुचकुंदाने फक्त उघड्या नेत्रांनी काल येऊन दैत्याकडे बघितलं आणि जागच्या जागी तो जळून भस्म झाला. आपले सदाशिव नाव उगाच मातापित्याने ठेवले नाही. आपला ध्येय ईश्वर रूप आहे. साक्षात सदाशिव आहात आपण, सामर्थ्यशील आहात. आपणही फक्त डोळे वटारले तर दुराणी जागीच जळून खाक होईल. त्याची चिंता कशाला बाळगता? पण शेकडो बैरागी यात्रेकरू माता भगिनी आज आपल्या संगी आहेत. इकडे लेवनांच्या भीतीमुळे दीनदुबळ्यांना देवतांची द्वारे बंद झाली आहेत. आपल्या निमित्तानं ही मोलाची संधी लाभली आहे. या सहस्रावधी जनांचा पुण्य संचय तुम्हाला तारून नेईल. देवादिकांना स्वारीने ओलांडू नये, पार्वतीबाई न राहून बोलून गेल्या. फक्त यात्रेकरूंचीच नव्हे तर स्वार राऊतांचीही मुचकुंद तीर्थास भेट देण्याची इच्छा भाऊसाहेबांना दिसून आली. त्यांनी नाईलाजाने अनुमती दिली, पण 1-2 दिवसातच यात्रा आटोपती घेण्याचा दंडक घातला. त्याच दिवशी दुपारी यात्रेकरूंची जत्ते मुचकुंद तीर्थाकडे निघाले. नाना फडणीसांची तब्येत ठीक होती. पालखीत बसून ते मातुश्री समवेत तीर्थक्षेत्री रवाना झाले. अनेक सरदारांच्या स्त्रियांनी तीर्थाचा लाभ घेतला. स्नाने झाली, दानधर्म झाला. खाशा स्त्रियांबरोबर खाशांच्या लेकावळींनी कुणबिनींनी सुद्धा तीर्थाचा लाभ घेतला. मांग, महार, भोई, चांबार, भिस्ती, पकाले यांनी सवर्ण जेथे स्नान उरकीत होते त्याच्या खाली अर्धा कोसावर आंघोळ्या आटोपल्या. दुरून मुचकुंदाचे दर्शन घेतले. सरदार पायगुड्यांचे तीर्थरूप गेल्या वर्षी परलोकवासी झाले होते.
त्यांच्या अस्थी महाक्षेत्री महानद्यातून सोडण्यासाठी त्यांनी सुवर्ण कलशातून जतन करून आणल्या होत्या. किंवा यमुना काठावर आपण चांगले श्राद्ध घालू असा त्यांचा कयास होता. पण फौजेला प्रवासात उशीर होत होता. यमुना नाही, निदान मुचकुंद तीर्थावर श्रद्धाची घटिका साधली जाते याचा त्यांना फार आनंद झाला. आधी 4 दिवसांपासून पायगुड्यांचा पुरोहित वर्ष श्राद्धाची आठवण करून देत होता. नदीकाठी सर्व धार्मिक विधी पार पडले. लष्करातील पायगुड्यांचे सारे पाहुणेरावळे प्रथमपासून धार्मिक विधीस हजर होते. श्राद्धाची सांगता मिष्टान्न भोजनाने झाली. धर्मविधीत काहीही उणे पडू नये म्हणून पायगुडे काळजी घेत होते. हजारो ब्राह्मणांच्या पंक्ती उठल्या. बऱ्याच दिवसांनी एवढे गोडधोड मिळाल्याने बैरागी गोसाव्यांनी, भट भिक्षुकांनी, भटक्यांनी, बुणग्यांनी चांगलाच आडवा हात मारला. एका बाजूला खाशांच्या भोजनाची खास व्यवस्था केली होती. पंचपक्वानांचा बेत होता. केळीच्या 1.25 हात पानावर 7 लोणची, कढी, कोशिंबिरी, दूध, सुकलेली फळे आणि तुपाचा द्रोण असा बेत होता. उदबत्त्यांच्या सुवासात खाशांनीही उत्तम भोजन केले. स्वतः पायगुड्यांच्या घरचे धर्मकार्य आणि ते पुरे होण्याचा महाक्षेत्र योग म्हणून भाऊसाहेब, त्र्यंबक सदाशिव, मैपतराव, अंताजी मानकेश्वर, दमाजी गायकवाड, दाभाडे, निंबाळकर, यशवंतराव पवार असे सारे खाशे भोजनास हजर होते. पायगुड्यांनी धोलपूरला जाऊन घरचे दागिने मोडले, पण श्राद्धास काही कमी पडू दिले नाही. मुख्य तीर्थाचे दर्शन घेतल्यावर 2 कोसांवरच्या पहाडात जावे. जिथे मुचकुंद निद्रिस्त झाला, त्याच्या नजरेने काल येऊन भस्म झाला, ती गुहाही पाहावी अशी इच्छा अक्कासाहेबांच्या मनी उत्पन्न झाली. लागलीच त्या पार्वतीबाई लक्ष्मीबाईंसमवेत पालख्यातून पहाडातल्या गुहेकडे रवाना झाल्या. त्यांच्या पाठीमागे तर यात्रेकरूंचा घोळका होताच. या एका मुक्कामावर 2-3 दिवस कसे मोडले हे भक्तिरसात तल्लीन झालेल्या फौजीला कळलेच नाही. लष्कर आता निघण्याच्या तयारीत होते. तो जयेश शास्त्री लष्करभर ओरडू लागले. परवाच्या दिवशी ज्येष्ठ वद्य 30, साक्षात सूर्यग्रहणाची पर्वणी. तो पवित्र दिन टाकून चाललात कुठे? साऱ्या भाविकांना अत्यानंद झाला. त्यांनी जयशास्त्र्यांना धन्यवाद दिले. सूर्यग्रहणाचा लाभ उठवूनच डेरे गुंडाळायचा सर्वांचा निर्णय पक्का झाला. मुचकुंद तीर्थाचा लाभ चांगला होत असल्याचा साक्षात्कार भाऊसाहेबांनाही झाला. अकस्मात सुजाउद्दौल्याचा खलिता येऊन पोहोचला. काही रोजातच मी तुमच्या पक्षाला मिळतो असा मजकूर होता. भाऊंना आनंदाचे भरते आले. मराठ्यांना सुजा मिळाल्याची वार्ता अब्दालीला नुसती कळली तर त्याची पाचावर धारण बसेल. उन्हाळभर दाबून ठेवलेले त्याचे लष्कर विलायतीचा रस्ता धरेल. त्यातच होळकरांचे दिवाण गंगोबाईहून भाऊसाहेबांना भेटले. 1-2 दिवसामागून होळकरही येत आहेत. त्यांच्याकडे बादशाहकडून शुल्कासाठी हाफिज रहमत खान येऊन गेला अशा वार्ता घडामोडी गंगोबा चंद्रचूडाने भाऊसाहेबांना कथन केल्या. होळकरांच्या आगमनाप्रित्यर्थ आणखी 2 मुक्काम वाढले. तेवढ्यात सूर्यग्रहणाची पर्वणी पार पडली. त्या दिवशी मंगलस्नाने करून साऱ्या लष्कराने पुण्य संचय केला. 2 दिवसात एके सकाळी बांडी निशाणी लष्कराला भिडली. होळकरशाही लष्कर आले. साऱ्या छावणीला अत्यानंद झाला. खाशा डेऱ्याच्या द्वारातले भालदार, चोपदार, नक्षीदार सोन्या चांदीच्या मुठी असलेल्या छड्या मिरवीत ललकाऱ्या देऊ लागले. दौलतजादा सुभेदार, मल्हारजी बाबा होळकर, खडी ताजीम, निगार अक्के, महाराज. मल्हारबाबांचा वृद्ध पण पोलादी देह द्वाराजवळ दिसतात भाऊसाहेब उठले आणि 4 पावलं सामोरे झाले. भाऊ, कधी आलात हो? म्हणत मल्हारबाबांनी भाऊसाहेबांना मिठी मारली. उरी भेट झाली. दोघेही बिचायतीजवळ स्थानापन्न झाले. क्षेमकुशलाची वास्तपुस्त झाली. मल्हारबाबा म्हणाले, भाऊसाहेब, आमचं वय झालं याचा अर्थ बुद्धी चळली असा नाही. समजलो नाही सुभेदार काका, भाऊसाहेब बोलले. वा, आजकालची पोरं तुम्ही. या म्हाताऱ्याला अजूनही काकाच म्हणता तर हरकत नाही, मल्हारबाबा बोलले. ग्वाल्हेरजवळ माझे आधीचे खलिते पावले असतील तुम्हाला. आमच्यासारखा मोहरा या किरकोळ मोहिमेत कशाला व्यर्थ घालतो पेशवा? अहो, अजून आमच्या धमण्या गरम आहेत, अंगात बळ आहे, उरात हिंमत आहे. भाऊसाहेब हसले, म्हणाले, सुभेदार काका, काळजी कसली करता? मोहीम तुम्हीच चालवायची आहे. आम्ही फक्त आपल्या समर्थ मार्गदर्शनाखाली झुंजात उभं राहायचं. भाऊसाहेब, शिंदे होळकरात काही कुरकुरे असतील, पण या रानातल्या साऱ्या वाटा शिंदे होळकरांनीच तोडून शत्रूला शिकस्त घातली हे कोणाला नाकबूल करता यायचं नाही. आमचंही याबाबत दुमत नाही. पण काकासाहेब, तुमच्या हिंदुस्थानी मामलतदाराकडून, अगदी बुंदेलेसारख्या मामलतदाराकडून शेकडो खलिते धाडून काहीच भरणा होत नाही. सारे करतायत तरी काय? सारे कमाळुसदार चंगीभंगीत रमलेत. आधीच भरणा करण्यात उत्साह, त्यात आता अब्दालीच्या दहशतीचं कारण. काकासाहेब, लष्कराचा महिना खर्च 6 लाखांवर जाऊ लागला आहे. पुण्याहून तर पैका नाही. कशा उभ्या करायच्या या रकमा? भाऊसाहेब, आपल्या लष्करासोबत 8,000 गार्द्यांच्या पलटणी आहेत असं ऐकतो. खरं आहे ते. कशाला ते काळतोंडे तेलंगी आणि इबलीस फिरंगी आणलेत? एकतर गार्द्यांवर विश्वास ठेवू नये, तर तुम्ही ही केवढी मोठी ब्याद सोबत आणले. उगा खायला कार आणि धरणीला भार. कुठे बिगुल वाजून ताशे करणे बडवून त्या आवाजाने गनिम पळून जातो का?
त्यांच्याकडे नव्या जातीचा उत्तम तोफखाना आहे. यापुढे नवी अस्त्रे घेऊनच लढाया झुंजवाव्या लागतील. माझा बिलकुल भरवसा नाही त्या गारद्यांवर. त्यापेक्षा आपला गनिमी आवाज बरा. युद्धासाठी पद्धती कोणते वापरायच्या याचा यथावकाश आपल्या संगणमताने निर्णय घेऊच, पण आता पर्जन्यापूर्वी गनिमाला कसा गाठावा. यमुना पार होऊ, जाट ही येईल मदतीला. आमची सविस्तर मसलत घडली आहे. 2 दिवसात त्याच्याकडून काही रसदी येऊन पोहोचेल. धनधान्याचे गाडे 4-5 दिवसामागे भरतपुराहून बाहेर पडले. लाख मोलाची खबर दिलीत काकासाहेब, आनंदाने भाऊ म्हणाले. निदान फौजेचे पोटापाण्याचे हाल तरी नाहीसे होतील. जाटाचा अजूनही उपयोग करून घेता येईल. काहीच हरकत नाही काकासाहेब. जो कोणी आपल्या मदतीला येईल त्याचं सद्यस्थिती स्वागतच करावं लागेल, तरच पाचशाही टिकेल. बरे, सुजाकडचा काही मजकूर? ते गाडं मला डळमळीत दिसतं. तुमच्याकडे काही खबर? 2 दिवसामागे खलिता होता त्याचा. मी येत्या काही दिवसातच तुमच्या पक्षाला मिळतो म्हणून. माझ्याकडे खबर वेगळी आहे. नजीब आणि जहान खान अयोध्येजवळ जाऊन भिडले आहेत मसलतीसाठी. काय सांगता नजीब? भाऊसाहेबांना धास्ती वाटू लागली. आजवरच्या वार्ता ठीक होत्या, पण खुद्द नजीब सुजाकडे जाऊन शिष्टाई करणार ही खबरच काळजाला पोचणारी होती. बराच वेळ भाऊसाहेब आणि सुभेदार वार्ता करीत बसले. 2 दिवस जाटांच्या रसदेची प्रतीक्षा करावी. नव्या दमाच्या सैन्यानेशी यमुना पार व्हावे. सुजाची आणि नजीबाची भेट शक्यतो न होईल ते पहावे. झालीच तर गोविंदपंतांचा मुलूक पाठीशी घालून नजीब अब्दालीचा सरकून समाचार घ्यावा आणि मोहीम आटोपावी, असा निकाल दोघांनी मिळून घेतला. मल्हार बाबा आपल्या गोटाकडे गेले तरी नजीबाच्या ताज्या खबरीने चिंतागंती झालेले भाऊसाहेब बऱ्याच वेळ एके जागी बसून राहिले. 2 दिवसांनी जनकोजी बाबा शिंद्यांचं पथक आलं. जेव्हा जनकोजी बाबांनी खाशा डेऱ्यात प्रवेश केला तेव्हा भवांशी सर्व खासे हजर होते. अनेक संकटांना यातनांना तोंड देत आलेला जयापांचा पुत्र आणि वीर दत्ताजीचा पुतण्या अवघ्या 17 वर्षाचा साधींचा जनकोजी डोळ्यापुढे उभा टाकला तेव्हा भाऊसाहेबांना भडभडून आलं. त्यांनी जनकोजीला मिठी मारली. जनकोजीने आपल्या हाताचा तिला भाऊंच्या कमरेभोवती टाकला. वनवासातून आलेला पुत्र पित्याला भेटावा तशी जनकोजींनी भाऊसाहेबांना मिठी मारली. तो लहान पोरासारखा स्पुंदून रडू लागला. भाऊसाहेबांनी जनकोजीचं सांत्वन केलं आणि त्याला बैठकीत आपल्या शेजारी बसवून घेतलं. डोळ्यांच्या कडा पुशीत भाऊसाहेब म्हणाले, जेव्हा गारपिरावर मुझफ्फर खानाने माझ्यावर हत्यार चालवलं तेव्हा दत्ताजीने उत्तरेतून सांत्वनपर खलिता धाडला होता. उन्हपुरं वर्ष झाला असेल नसेल त्या गोष्टीला. आज आम्ही कोणाचं कसं सांत्वन करावं? जनकोजी बाबा, आपल्याकडे पाहिलं की पराक्रमाच्या अग्निकुंडात जोहार करण्यासाठी सदानकदा उभा टाकलेला मर्द ईर्षेबाज दत्ताजीचा मुकडा डोळ्यासमोर उभा राहतो. मराठी राज्याच्या सेवेसाठी शिंदे मंडळींचा त्याग अजोड आहे. रानोजी बाबा लष्कराच्या मुक्कामीच निवर्तले. जयप्पा आणि त्यांच्या पाठोपाठ दत्ताजीचीही मराठी दौलतीसाठी झुंजता काळाआड झाले. बळवंतराव गणपत बोलले, या साऱ्या नाशाला कारणीभूत तो पाताळयंत्री कुलटा नजीब. जनकोजी म्हणाला, त्याने काकांना मैत्रीचा हात देऊन घात केला. कोणत्याही जाती धर्मात फौजपट्यात उणेपणा काय आहे हे तो पुरेपूर ढुंडाळतो. एखाद्या शिळीस थोडी फट दिसली की त्यात दारू भरून तटबंदी फोडायला किती वेळ लागतो. मल्हार बाबा जनकोजीकडे एकसारखे बघत होते. सारा दरबार जनकोजींचं सांत्वन करत होता. जनकोजी आणि विश्वासराव हे दोघे भाऊसाहेबांच्या दोन्ही बाजूस बसले होते. बऱ्याच दिवसांनी मित्राची भेट घडत होती. दोघे नजरेच्या भाषेत बोलत होते. पाठीमागच्या बाजूला बसलेले गंगोबा चंद्रचूड शेजारीला सांगत होते, बघितलं आम्ही एवढ्या खस्ता खातो पण पेशव्यांना शिंद्यांचंच कौतुक. होळकरांच्या नावडीचं मीठ आळणी ते आळणीच. शिंदे होळकरांच्या फौजा आल्या तशा लष्करात आनंद पसरला. या भागाशी मातीशी नातं असणारे शिपाई सहकार्याला मिळाले. आता यापुढे अशी संकट पुन्हा येणार नाहीत. शिंदेशाही होळकरशाही फौजांनी सुद्धा समाधानाचा सुस्कारा सोडला. गेल्या 5-7 महिन्यात अंगावर गारांचा सरकून पाऊस पडावा तसं अपयशानं पळापळीनं शिंद्यांचं लष्कर घायकुतीला आलं होतं. आपण विजयी होऊ शकत नाही असं सामान्य राऊताला वाटत होतं. बुराडी घाटावरच्या प्रसंगानंतर झालेला जीवघेणा पाठलाग, राजस्थानच्या पहाडात होळकरांची उडालेली गाळण आणि अब्दालीचा खजिना आणायला गेल्यावर गंगोबा तात्यांच्या मथुरा आग्र्याच्या रानावनातून मार खात पळालेल्या फौजा, या साऱ्या गोष्टींची चांगली याद दोन्ही फौजांना अजून येत होती. कित्येकांच्या जखमांना अजून खपलीही पडली नव्हती. वाघ सिंहाच्या पाठलागानं भयभीत झालेल्या गायींच्या कळपांना आसऱ्याची जागा गवसावी तसं दोन्ही फौजांना वाटत होतं. आता आम्ही आमच्या लोकात आलो, यांच्याबरोबर काही बरं वाईट होईल ते हो. जाटांच्या धनधान्याने भरलेल्या शेकडो गाड्या लष्कराजवळ येऊन सुटल्या. सुगीच्या दिवसात 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती नाचाव्यात तसे सारे लष्कर हरकून गेले. फौजेबरोबरचे दळकरी गडी कुणबिनी पाठीचा कणा ताटेपर्यंत आणि बोटाला सूज आणि मनगटाला कड येईपर्यंत दळू लागले. नव्या उत्साहानं चुलणी पेटल्या. कडक पापोडा येईपर्यंत भाजलेल्या खुमासदार भाकरी आणि वर तिखट जाळ बुंदेलेखंडी मिरच्यांचा ठेचा या खास जेवणावर सारं लष्कर आडवं पडलं. कोणी सांगावे यापुढे असं भोजन मिळेल ना मिळेल
या भीतीने यात्रेकरूंनी आणि बुणग्यांनी पत्राळीवर पडलेल्या भाकरी चोरून पाठीवरच्या बोचक्यात गाठोड्यात बांधून ठेवल्या. रात्री झोपायच्या आधी नाच्या पोरांचा नाच झाला. शाहिरांचे पोवाडे घुमले. तुकोबांच्या अभंगाने वातावरणात लय भरली. पोटभर जेवलेले भूते, मुरळ्या, हिजडे, अंबाबाई, मल्हार यल्लमाचा गजर करीत अंग मोडेपर्यंत नाचले. ताजा गवत कडबा, कणीकोंडा, भरडा चापून जनावरं मस्त होऊन गव्हाणीत मान टाकीत आणि गमतीने शेपट्या उडवीत झोपी गेली. पहाट वारा सुटला. एकाएकी शांत गंभीर वातावरणाला तडा गेला. साहेबी नौबत झडू लागली. पाठोपाठ चौघडा तुडुम तुडुम वाजू लागला. गारद्यांच्या ताशांनी आणि कर्णांनी गजर मांडला. पटापटा स्वार राऊत उठून बाड बिस्तारा बांधू लागले. कामाटी डेऱ्याच्या काढण्या ओढून तंबू डेरे भुईवर आडवे करू लागले. रात्रीच भाऊसाहेबांनी खाशांना इशारा दिला होता, त्याप्रमाणे खाशे तयारीत होते. तोफांच्या गाड्यांना बैले जुंपली. घोड्या तट्टांवर बाड बिस्तारा बसू लागला. लष्कराच्या या दंग्यानं यात्रेकरू गडबडले. इतकी मस्त झोप लागली असता या लष्कराने दंगा का आरंभला. 5-6 दिवस मनन चिंतन देवाधर्मात चांगले गेले. तोवर यांचा स्वारी शिकारीचा ससेमेरा सुरू झाला. तिकडे गाढ झोपेत देवदेवता स्वप्ने येऊन दृष्टांत देऊन गेल्या. आता उठावे तर धटिंगणांची गाठ, विशेषतः बायकापोरांनी गजर मांडला. आवराआवर करताना, जवळचे जडशील सामान सुमार बांधताना यात्रेकरूंची त्रेधा तिरपीट उडू लागली. शिंदे होळकरांच्या फौजांच्या पायाखालची रानं होती, म्हणून त्यांची पथकं आघाडीनं पुढे दौडत होती. आपण कुठे कूच करीत आहोत याची राऊतांना माहिती नव्हती. शिंदे, होळकर आणि भाऊसाहेबांचेच काही गुपचूप बोलणे झाले होते. विश्वासराव अंबारीच्या हौद्यात न बसता आपल्या अबलक घोड्यावर स्वार होऊन जनकोजी बाबांबरोबर हिंडत होते. कितीतरी दिवसांनी जिवलग मित्र एकमेकांना भेटत होते. 2 वर्षामागे शिंदखेडच्या स्वारीत दोघांनीही आपापल्या तलवारीच्या तेजाचं दर्शन घडवलं होतं. भावी पेशवे म्हणून विश्वासरावांना गर्व नव्हता. पेशव्यांचा ज्येष्ठ चिरंजीव म्हणून जनकोजी बाबाही त्यांच्याशी अंतराने वागत नव्हता. उलट दोघांच्या गाढ मैत्रीचा गोप अधिकाधिक गुंपला जात होता. लष्करात ते दोघे उमदे वीर लवकुशासारखे उठून दिसत होते. विश्वासराव म्हणाले, बाबा, तुमच्या काकासाहेबांनी त्रिलोकात कीर्ती संपादली. रणांगिनी मृत्यू लाभायला 7 जन्माची पुण्याई लागते. त्या युद्धात बेहोश करून दैवानं माझा घात केला. जनकोजी म्हणाले, सिद्धीवर असतो तर कमीत कमी नजीबाला तरी मी रस्त्यात आडवा पाडला असता. अगर स्वतः तोपेच्या गोळ्याची शिकार होऊन तेव्हाच काकासाहेबांसंगे स्वर्गोलोकी नांदायला गेलो असतो. बाबा, अशी जीवन मरणाची भाषा आपल्या जिभेवर खेळावी. रावसाहेब, या आयुष्याला काय अर्थ आहे? आम्ही नुसते पुतळ्यासारखे वावरत आहोत. आई गणेश्वरीच्या कृपेने एवढा धडधाकड देह लाभला असून आम्ही गिलच्यांचा सूड घेऊ शकलो नाही तर आमच्यासाठी नरकाचाच रस्ता. जनकोजी बाबा, बिलकुल फिकर करू नका. रणभूमीवर हा विश्वासराव ही प्राणाची बाजी लावून गाजी होईल. दिवस खरे तर मागच्या 4 मैलातच उगवायला हवा होता, पण आज सारा आसमंत कोंदून गेलेला. आबाळावर धुरकट कापसाच्या गोणीसारखे ढगांचे पुंजके दिसू लागलेले. हळूहळू पांढऱ्या रंगात काळीमा जास्त मिसळू लागला. हवेत उष्मा वाढला. स्वारा शिपायांच्या अंगावर घामाच्या धारा वाहू लागल्या. जनावरही घामानं भिजून चिंब झाली. अशा तलकलीतच दुपार झाली. 2-4 दिवसांची शिदा सामुग्री साऱ्या फौजेला मिळाली होती. एका आंबराईजवळ लष्करानं शिळ्या भाकरी सोडल्या. बरेच मराठी गडी घोड्याच्या पाठीला पाठ देऊन उभ्या उभ्याच कांदा भाकरी चुरडू लागले. शेजारच्या विहिरीवर यात्रेकरूंनी गलका केला. थोडी झुंबड उडाली. घटकाभर विसावा मिळाला असेल नसेल तोच नौबती झाडल्या. लष्कर पुढे सरकू लागलं. भाऊसाहेबांच्या अंगाची काहिली जास्त वाढली. नजीब अयोध्येकडे गेला आहे ही खबरच त्यांचं डोकं उसवीत होती. काळजाला टोचून लागली होती. बाहेरच्या कुंद वातावरणाकडे, धुरकट ढगांकडे ते शून्य नजरेनं बघत होते. दुसऱ्याच क्षणी मनाशी पक्का इरादा करीत होते. आता झाल्या गोष्टी आणि टळले दिवस बस झाले. वाटेत एकच मुक्काम पडेल. त्यानंतर अर्ध्या दिवसाच्या अंतरानं यमुना लागेल. अजून जास्त पाणी नसणारच. गोविंदपंतांनी होड्यांची जुजबी व्यवस्था केली असली तरी सडस सैन्य पल्याड नेऊ. 2 दिवसात काठावरच्या 5-10 गावात हाकाट्या घालून नावाडे गोळा करू. पैका दामदुपटीनं ओतू आणि 4 रोजात नावांचा पूल बांधू. पल्याड कूच करून जाऊ. भाऊसाहेबांच्या डोळ्यापुढे लांब लचक मैलभर अंतरांचा नावांचा पूल झुलत होता. पुलांवरून नदीपार होणाऱ्या अंबाऱ्या, ढाला, घोडी, सांडण्या दिसत होत्या. जरीपटक्याचं निशाण आणि भगवे झेंडे नदीकाठाच्या वाऱ्याने फडफडत होते. एकाएकी कडकड कडाड असा आवाळ फाडणारा आवाज झाला. काळ्या कुट्ट लोंबत्या ढगातून नाच करणारी बिजली भाऊसाहेबांच्या दृष्टीस पडली आणि त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. डोळ्यांपुढचा पूल डळमळू लागला. गजानना, घात करू नको रे. अंधार पडला. वाटेत मोठी सराई लागली. त्यात खाशा स्त्रियांची व्यवस्था झाली. आजूबाजूला 10-12 मंदिरं आणि थोड्या अंतरावर काही मशिदी होत्या. सरदार मंडळी देवळातून दाटीवाटेनं उतरली. अंधारात अधूनमधून विजा चमकत होते आणि सराईभोवती अर्ध्या मैलावर पांगलेलं लष्कर चमकून दिसत होतं.
सराईच्या बाहेरच्या पळवीला भाऊसाहेब, मल्हारबाबा, जनकोजी, विश्वासराव, बळवंतराव, यशवंतराव पवार आदी खासे दूचित होऊन बसले होते. बाहेरच्या विजांचा नाच बघत होते. एकाएकी गलका वाढला. वीज जोरजोरात कडाडू लागले आणि खुंट्यांना बांधलेले बैल चरचर अंग वाकवीत, शेपट्या उडवत बोजून दाळभोवती उधळू लागले. ऊन फेंगड्या मानेने इकडे तिकडे बघू लागले. शिपाई हबकले, घोडी भितरली, सारं लष्कर गडबडून गेलं. रपरप आवाज करीत पाऊस जरा कोसळू लागला. समोरचं काही दिसेना. लष्करात पाणीच पाणी झालं. देवळात, मशिदीत यात्रेकरूंनी गर्दी केली. बहुतांशी स्वार झाडांच्या आडाला थांबून पाऊसधारांचा मारा चुकवू लागले. धास्तावलेले भाऊसाहेब म्हणाले, काळ ही कमाल करू लागला आहे. इतक्या जल्दीनं बरसातीला आरंभ होईल हे ध्यानीमनी तरी होतं का? इकडे पावसाळे काढले या रानात, पण अशी अमन धपक्या बरसात कधी सुरू झाली नव्हती. मल्हारबाबा म्हणाले, काकासाहेब आता काय करायचं? जनकोजबाबा आणि विश्वासराव विचारू लागले. दास्ती कशाची बाळगता? भाऊसाहेब बोलले, जो निर्धार तो निर्धारच, आता माघार नाही. ही बरसात 1-1.5 दिवसापेक्षा अधिक टिकेल असं आम्हाला बिलकुल वाटत नाही. आणि जरी बरसात कोसळली तरी तिच्यासाठी न खोळंबता असेच आगे जाऊ. गोविंदपंतांनी नावांचा थोडाफार इंतजाम केला असेलच. 4 रोजामागे हरकारे धाडलेत तिकडं. आज रात्रीच खबर येईल या मुक्कामी. तुटपुंजा का होईना साधन सामग्रीचा उपयोग करू आणि यमुना पार होऊ. अंतर्वेदीत नजीब अब्दालीला छाटून मारू. पावसात 2 सांडण्या समोर येऊन थांबल्या. भालदार धावत पुढे आले. त्यांनी यमुना पारचा हरकारा आल्याची वर्दी दिली. भाऊसाहेबांनी निमवली अखबार थैली सोडली आणि ते खाली वाचू लागले. विश्वासरावांनी उत्सुकतेने विचारलं, काकासाहेब सापडल्या नावा? नावा तर सापडल्या नाहीतच. भाऊसाहेबांचा कंठ रुद्ध झाला. ते औंढा घेऊन म्हणाले, रावसाहेब बातमी वाईट आहे. एक हक्काची पळकट वल्ल्या नांगराची नौका बुडाली. मतलब? मल्हारबाबा बोलले, सुजा अब्दालीला मिळाला. नजीबाची शिस्ताई फत्ते झाली. भाऊसाहेब दबक्या आवाजात बोलले, आधीच उपासापोटी पाय आखडून बसलेल्या खाशांना धडकी भरली. जनकोजी, विश्वासराव एकमेकाकडे रडवेल्या चेहऱ्याने बघू लागले. मल्हारबाबाही हबकून गेले. कोणी कोणाशी बोलेना. बोचरी थंडी अंगाला मिठ्या मारू लागली. रपरपत्या पावसात, खळखळत्या पाण्यात, विषण्ण काळोख्यात साऱ्यांना एकाएकी वाटू लागलं. भाऊसाहेब उद्वेगाने बोलले, बघितलं सुभेदार काका, कोणावर कधी कोणी परोपकार करू नयेत. ज्या सुजाच्या तीर्थरूपाला आजाला तुम्ही आणि या जनकोजीच्या आजोबानं रानोजी शिंद्यानं आधार दिला, अयोध्येचं घरानंही वाढवलं. आमचे करार, आमचा स्नेह, अयोध्येच्या गादीसाठी आम्ही जे जे केलं ते सारं त्यांना लटकं वाटू लागलं. आणि तो परकाव घुसखोर अब्दालीच त्याला सोयरा वाटावा ना. सुजाने स्वतःचे आणि हिंदुस्थानचेही नुकसान केले. त्या बाटक्या नजीबाकडून त्याला कोणती बक्षीस मिळेल? त्याचा जबाब काल देईलच. यशवंतराव पवार बोलले. बऱ्याच उशीर कोणी काही बोललं नाही. भाऊसाहेब म्हणाले, चला उठा आता जीवलोकांनो, थोडे पडा. जशी जागा मिळेल तसे. एवढ्याशा कारणानं आपण गारडून बसलो तर या मुलकात कायमची ऋतून मरू. उद्या पाऊस वरा, वादळ, धरणीकंप काही असो, असेल त्या संकटांना कापीत जाऊ. यमुना पार होऊ आणि सुजाचा मुलूक उद्ध्वस्त करू. अब्दालीला पिटाळून लावू, मरू. पण मागे हटायची भाषा उच्चारायची नाही. सारे खासे निघून गेले. एकटे महिपतराव चिटणीस भाऊंचे शेजारी बसून होते. सुजाने दिलेला दगा भाऊसाहेबांना सहन होत नव्हता. कधी ते संतापाने लालीलाल होत होते, मुठी वळत होते, तर कधी दात कराकरात चावीत होते. सारा देह बेचैन होऊन गेला, विस्कटून गेला. ते रागाच्या झटक्यात महिपतरावांना म्हणाले, पंत, आज निद्रेपूर्वी अंतर्विधीतल्या आपल्या साऱ्या कमाईदारांना, मामलतदारांना जाहीरनी खलिते लिहून तयार ठेवा. कळवा त्यांना, आता सुजाला गप्प बसू देऊ नका. गोपाळराव गणेश, गोविंदपंत, गणेश संभाजी, गोपाळराव बापूजी या कमाईदारांनी आपली पथकं सुजाच्या मुलकात घुसरावी. त्याच्या मुलकाची बेचिराग करावी. त्यांच्या प्रांतीचे जे जमीनदार असतील त्यांना हव्या त्या मार्गाने वश करावे. मागतील ते नगद द्यावी, पण त्याच्या प्रांतात फिसाद घडवून आणा. आपला अंमल जारी करा. गंगापार दंगा उडवा. त्याचे धुलदान उडवा. पहाटेच्या वक्ताला आपलं 5,500चं पथक घेऊन भाऊसाहेब यमुनेकडे चालले. सोबत इब्राहिम, शमशेर, जनकोजी, मल्हारबाबा, विंचुरकर, यशवंतराव होते. 5,000चा अश्वदल चिखलात रबाक रबाक आवाज घेत उजाडताना यमुनेकाठी पोहोचलं. अर्ध्या पाऊण मैलांचं विस्तीर्ण पात्र डोळ्यात मावत नव्हतं. जणू धरण फुटावं तसा समुद्रच फुटून वाहत होता. अंतर्वेदीतल्या बाजूला जोरदार वर्षा खलितच झाली असणार. कोसळणाऱ्या पावसात दूर पलीकडच्या काठाला अंतर्वेदीचा मुलूक दिसत होता. त्या मुलकावर झेपावणाऱ्या आकांक्षांना यमुनेनंच बांध घातला होता. नदीच्या विस्तीर्ण पात्रात ठिकठिकाणी मोठमोठ्या धारा पडलेल्या. साऱ्या पात्रात गाड्यांच्या चाकाच्या आऱ्यांसारखे मोठमोठे भोवरे दिसत होते. भोवऱ्यात झाडे वाळक्या पाचोळ्यासारखी गरगरा फिरत होती. आता या अकराळ विकराळ जलौगावर कोणता पूल बांधायचा, कसा बांध घालायचा, ना पत्ता नावांचा, ना ठाव ठिकाणा गोविंदपंतांचा.
4 सांगडी तयार झाल्या. सांगडीवर पोहण्यात पटाईत असे हरकारे स्वार झाले. हरेवर हवाला ठेवून सांगडी पाण्यात घातल्या. अखबार थैल्या पोटाबरोबर बांधल्या. फेसाळलेल्या पात्रातूनच भाऊसाहेबांनी जासुदाना मुजरा घातला. हर हर महादेवचा गजर जलौगाच्या घोंगावत्या विक्राळ आवाजात कुठल्या कुठे विरून जात होता. तरी ते घसा फोडून फोडून मोठमोठ्याने गरजत होते. पलीकडच्या काटाला खाली वाहत जाऊन 4-8 मैलात लागू की न लागू याची त्यांना खात्री नव्हती. स्वार झालेल्या भाऊसाहेबांनी पाठीमागे वळून यमुनेच्या भरल्या पात्राकडे पाहिलं. डोळ्यातली आसव पावसाच्या धारा पुसत होत्या. यमुना ओलांडून अंतर्वेदिकची चावण्याचा त्यांचा मनसुबा महापुरानं वाहून नेला होता. भाऊसाहेबांचं सारं अंग जडशीळ झालं होतं. चिखलातून एक एक पाऊल टाकीत त्यांचा चंद्रशेन खाली मुंडी घालून माघारात चालला होता. भाऊसाहेबांच्या ओल्या पाठीवर मल्हारबाबांनी थाप मारली. ते धीर देत म्हणाले, फिकीर करू नका भाऊसाहेब, जाटराजाची मदत घेऊ, काळातून ही मार्ग काढू. ओलेचिंब भाऊसाहेब सराईत येऊन तसेच पडले. पार्वतीबाईंनी त्यांच्या अंगावरचा पोशाख बदलला. घाबरून दीक्षित पाटणकरांना बोलावलं. भाऊसाहेब वृद्ध गयानं बोलले, पाटणकर बुवा, काय करावं? प्रत्येक पान आमच्या उलटच पडू लागला आहे. असा आम्ही कोणता गुन्हा केला? काय चुकलं आमचं? चिंता करू नका भाऊसाहेब, पाटणकर म्हणाले, यातूनही मार्ग निघेल. तसे आपण गंगेच्या आसपासच्या मुलकातून जात आहोत. तिकडच्या आपल्या सेवकांना हुकूम धाडा, गंगाजलाच्या कावडी आणा, रोज पवित्र गंगोदकानं स्नान करा. गंगा भगीरथी तुम्हाला विनमुख दक्षिणेत धाडणार नाही. भाऊसाहेबांच्या फौजा आग्र्या अलीकडेच 20-25 मैलावर खोळंबून राहिल्या. मोठ्या तडपेनं आपण 2 दिवसात आग्र्याजवळ जाऊ ही भाऊंची कल्पनाच राहिली. वाटेत आडव्या आलेल्या गंभीर नदीनं मराठ्यांची घोडी रोखली. अपेक्षेपेक्षा पाऊस काळ आधी सुरू झाला होता. पावसाने राणे, झाडे, गंभीर काठ पुरता झोडपून काढला होता. वाढत्या पावसात पाण्याबरोबर भाऊसाहेबांच्या डोक्यातले मनसुबेही ओलेचिंब झाले होते, गारटले होते. परतूडहून निघताना मुख्य लढाई यमुनेकाठीच कुठेतरी होईल, ज्येष्ठा आधी परक्याला ठोकून काढू ही भाऊसाहेबांची उमेद होती. पण कळकळीनं निसर्गाने एकापेक्षा अनेक अडथळे त्यांच्या मार्गात उभे केले होते. चंबळेच्या आणि गंभीरेच्या मधल्या रेताड भागात पावसाने भारी दलदल केली होती. मांड्या इतक्या काळ्या रानात चिखलात सारं लष्कर घोटाळून पडलं होतं. थोडीशी उघडीप बघून भाऊसाहेब, इब्राहिम खान, शमशेर, मल्हारबाबा अनेक वेळा गंभीरेकाठी गेले होते आणि निमूट माघारी फिरून लष्करात आले होते. गंभीर तशी गंगा यमुनेसारखी भव्यही नव्हती. तिचं पात्र 1.5 फरलांग रुंद होतं. माळव्यातल्या कडेकापारीतून ती वाघिणीसारखी गरजत बरसत धडकत तर कधी उन्हाळ्यासारखी उड्या घेत आग्र्याच्या दिशेने धावत होती. नेटक्या पावसाने पात्र भरभरून वाहत होतं. दोन्ही बाजूला उंच काठ, मधल्या पात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खडक अशा अडथळ्यातून ती जोरदार आवाज काढीत पासली वाहत होती. पाण्याच्या दमदार वेगात कोणी घोडी घालण्याचा प्रयत्न केला तर घोडा भुई चक्रासारखा जागच्या जागी गोलाकार फिरत उसळून कोलमडत बाजूला फेकला जायचा. म्हणूनच आजूबाजूचे खेडूत गंभीरला घोडापाचाड म्हणायचे. अनेक वेळा मराठी घोडी तिच्या काटापर्यंत गेली आणि गुपचूप माघारा परत आली. भाऊसाहेब आपल्या डेऱ्यात एकाकडे चित्ताने हिशोबाचे कागद पाहत बसले होते. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. जाटांकडून धनधान्य आल्यानं तुर्तास घास देण्याचा प्रश्न मिटला होता. पण अजून कैक दिवस दौड करायची होती. त्यामुळे भाऊसाहेब एका भविष्यातच कामाचा उरक पाडित होते. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी निघालेल्या मराठी फौजांना येऊन मिळा असे सांगावे घेऊन भाऊसाहेबांनी हिंदुस्थानातल्या ठिकठिकाणच्या राजवाड्यांकडे वकील, प्रतिनिधी धाडले होते. आज सकाळी जोधपूर आणि बुंदीकोट्याकडून जासूद जोड्या आल्या होत्या. आजवरचे सर्वांचे जबाब निरुत्साही होते. भाऊसाहेबांना आजच्या खलतेचा फारसा अचंबा वाटला नाही. ते थोडे अधिक गंभीर झाले एवढेच. त्यांचे शेजारी विश्वासराव, बळवंतराव, शमशेर, महिपतराव आणि त्र्यंबक सदाशिव ही जवळची मंडळी बसून होती. भाऊंनी स्वहाताने 4 खलिते लिहिले. बोरू बाजूला ठेवला. त्यांनी विश्वासरावांच्या मुद्रेकडे बघितलं. त्यांना विश्वासराव अधिक गंभीर दिसले. रावसाहेब, मुद्रेवर काळजीच्या इतक्या छटा? काकासाहेब, आजवर आपण कोणाला खलिते धाडले? 5 रक्षणासाठी या म्हणून कोणाकोणास साथ घातली. जे दिसतील त्यांना, मित्रांना आणि शत्रूंनाही. बुंदेलखंडातल्या हिंदुपतांना, राजपुतांना, माधवसिंगाला, बिजेसिंगाला, जोधपूरच्या राठोडांना, बुंदीकोट्याच्या राण्याला, भूपालकर खेचीकरांना आणि पार गुजरातच्या कमालुद्दीन बाबीला सुद्धा. एवढ्या दरबारातून आपले वकील ठाण मांडून बसले आहेत तरी एकाकडूनही प्रतिसाद कसा मिळत नाही? आमच्या आजोबांनी, बाजीराव पेशव्यांनी बुंदेलखंडावर थोडे उपकार केलेत का? तेच हिंदुपतराजे आज आमच्या विरोधात आहेत. सारे मराठे स्वतःला पूर्वजन्मीचे राजपूत कुळातले समजतात ना? हो, आपले शिवछत्रपती सुद्धा शिसुदिया कुळातले होते. मग राजपूतराणे या निकडीच्या समयी आमच्या मदतीला काय येत नाहीत? खरे त्यांचे जबाब सुद्धा का धाडत नाही? जबाब येतात, आलेत,
पण विश्वासराव, या कठीण प्रसंगी ते सारेच जाणते तर ते बुडते बघू लागले. मोठी लढाई झाल्याशिवाय आता कोणीच सहाय्याला धावणार नाही. पण भाऊसाहेब, अब्दाली इतक्या दूर देशचा असून आज गंगापारचे सारे रोहिले पठाण त्याच्या झेंड्याखाली गोळा होतात. मग राजपूत राजे आपल्या बाजूला काय होऊ शकत नाही. याआधी आपल्या हातून घडलेल्या पापांचं प्रायचित तुम्हा आम्हाला घ्यावं लागत आहे. काकासाहेब, मराठ्यांच्या हातून अशी कोणती पापे घडली आहेत की आज प्रायचित्ताची पाळी यावी? रावसाहेब, या आधीचं आमचं चुकलेलं उत्तर हिंदुस्थानचं धोरण वसुलासाठी चौथाईसाठी आपल्या फौजा राजपूत राजांच्या बोकांडी बसल्या. बुंदीकोट्याच्या राजाची कहाणी तर किती हृदयद्रावक आहे. जयपूरकर सवाई जयसिंगाची बहीण ही बुंदीकोट्याची राणी. तिचा सावत्र मुलगा गादी चालवित होता. त्याच्यावर राणीची भारी मर्जी. तिच्या भावाच्या सवाई जयसिंगाच्या मदतीने ती राज्यकारभार चालवित होती. बहीण भावंडात वितुष्ट आलं. बहिणीने शिंदे होळकरांची मदत मागितली. 6 लाख मोजून घेतले तेव्हा आपले सरदार बुंदीकोट्याच्या मदतीसाठी चालते झाले. उदयपूरची गादी तर आम्ही मराठी स्वधर्म आणि स्वदेशप्रेमाचं प्रतीक मानतो. हे एकच घराणं असं होतं की ज्यांनी आपली राजकन्या दिल्लीकरांना नजर केली नाही. या गादीला बाजीराव साहेबांनी भेट दिली. भर दरबारात त्यांचं स्वागत झालं होतं. मेवाडच्या गादीला मानाचा मुजरा करून रावसाहेब गादीच्या बाजूला बसले. राणा प्रतापांच्या पवित्र गादीपुढे नतमस्तक झाले. धन्य आहे आजोबांची, विश्वासराव बोलले. या साऱ्या गोष्टी अभिमानाच्या असल्या तरी विश्वासराव, तेव्हा आमच्या मराठ्यांनी पैसे उकळण्यात बिलकुल ढिलाई दाखवली नाही. रोख 7 लाखांची रक्कम देणगी म्हणून वसूल केली. सालीना 1,60,000ची चौथाई बसवली त्यांच्यावर. जयपूरच्या वारसा हक्काच्या लढ्यात आपण धोरण निव्वळ चुकीचं ठरलं. जयपूरच्या गादीवर सवाई जयसिंगाचा थोरला पुत्र ईश्वरसिंग हक्क सांगू लागला तर त्याचा धाकटा मुलगा माधुसिंग निम्मी मिळकत मागू लागला. राणोजीबाबांनी ईश्वरसिंगाची बाजू मोठ्या रकमेच्या आमिषाने घेतली तर धाकट्याचा पक्ष मल्हारबाबांनी उचलला. माधुसिंगाने 20 लाखाची लालूच होळकरांना दाखवली. दोघा भावांची चांगलीच जुंपली. माधुसिंग पराभूत झाला आणि पुण्याच्या फडाकडे मदतीची याचना करू लागला. त्याच्या 15 लाखाला भरून आम्ही पेशव्यांनी पक्ष बदलला. आम्ही दोघातही समेट घडून आणायचा तमाशा केला आणि दोन्ही पक्षांवर खंडणी लादली. ईश्वरी सिंगाकडून खंडणी वसूल करायला मल्हारबा जयपूरच्या पंचक्रोशीत गेले. आधीच गांजलेल्या ईश्वरसिंगाचं अवसान गळालं. ईश्वरसिंग एवढा घाबरला आणि जेवायला कंटाळला की एका रात्री त्याने मंत्रतंत्राचं नाव सांगून एका गारुड्याकडून विषारी नाग मागवला. महालाची दारं बंद करून बेछायतीवर ईश्वरसिंगाने आपल्या अंगाला स्वतःच्या हाताने जिता नाग डसवला. त्याच्या 4 राण्याही सोबत होत्या. त्या सर्वांनी मराठ्यांची चावे चुकवण्यासाठी जहरी नागाला सर्वांगाला डसू दिले. 10 सालामागची ही कहाणी आहे. त्यांची काळे निळे मुडदे म्हणजे आपल्या चुकीच्या धोरणाची निशाणीच जणू. भाऊसाहेबांच्या तोंडून ही कथा ऐकताना विश्वासराव सर्द झाले. औंढा गिळून त्यांनी विचारलं, काकासाहेब, याच गोष्टीसाठी माधुसिंग आपला वैरी झाला? याचसाठी त्याने अब्दालीला आमंत्रण दिले का? ईश्वरी सिंग नंतर मोकळी झालेली गादी मल्हारबाबांनी माधुसिंगला देऊ केली. माधुसिंग या उपकारासाठी मराठ्यांना 10 लाख नजर करायला तयार झाला. पण आपली भूक दांडगी होती. आम्ही जयपूर राज्याची 3राही नाही तर 4थाही तरी द्या म्हणून त्यांच्या पाठीशी लागलो. तेव्हापासून माधुसिंगाचं मन कुरतडलं गेलं. 1-2 वेळा त्याने मराठी सरदारांना कपटानं मारण्याचा बेत आखला. तो वाया गेला. एके दिवशी 4,000 मराठे जयपूर नगरी बघण्याच्या मिशाने प्रवेशद्वारातून आत गेले. माधुसिंगाने ही संधी साधली. सर्वांचं स्वागत करून त्याने साऱ्यांना खाना दिला आणि भर दुपारी 12 वाजता शहराचे सर्व दरवाजे आतून बंद केले. चिडलेल्या राजपुतांनी आणि बिथरलेल्या जयपूरवासियांनी मराठी शिपायांवर हल्ले चढवले. कत्लेआम सुरू झाली. 4,000तल्या अवघी 78 माणसं तटावरून उड्या मारून हातपाय मोडून कशीबशी बाहेर सटकली. या पूर्व पुण्याईने तर माधवसिंग आपला हाडवैरी बनला आहे म्हणूनच त्यांनी रोहिल्यांची संगत आणि अब्दालीची पंगत स्वीकारली. याचा मतलब या लढाईत राजपूत राजांची कुमक आपल्या मदतीला धावणार नाही, बळवंतराव बोलले. आजवरची खलिते बघता या गोष्टी स्पष्ट दिसतात. तिथली 4थाही सर्व देशमुखी घ्यायची, तिथल्या रयतेच्या कल्याणाकडे ध्यान द्यायचं, हा शिवाजीचा बाणा आपण सारे विसरून चाललो आहोत. आज तरी उत्तर हिंदुस्थानी रयतेच्या मनात आपली छबी कशी आहे? मराठे म्हणजे मुठभर धनासाठी कोणाच्याही मानेवर सुरी ठेवतील, नरडीचा घोट घेतील, द्रव्यासाठी जीवावर उठतील आणि रयतेचे हाल हाल करतील. इथल्या रयतेला पठाणही सारखे आणि मराठेही सारखे. पण भाऊसाहेब, आपण आज दिल्लीच्या रक्षणासाठी निघालो आहोत अशी आपली द्वाही फिरली आहे, शमशेर बहादूर म्हणले. ती बात खरी असली तरी भूतकाळाची भूतं आपली पाठ लगेच कशी सोडतील? सावलीसारखी पायात अडकळत ती आपली सोबत करीत आहेत. या आधी पसरलेल्या काट्याकुटातून आपलं मार्गक्रमण आहे. वेदनाही खूप होतील. आज पेच असा भारी पडला आहे की माघार घेणं केवळ अशक्य. सुजा गेला, राजपुत्राने येत नाहीत, जमीनदार मामलतदार पाठ फिरवतात. आपला मार्ग एकाकी आहे. बुऱ्या वक्ते सोबती आपण आहोत. भाऊसाहेब, साऱ्यांनी पाठ फिरवली तरी जाट अजून आपल्याच पक्षाकडे आहे. त्यांनी 1-1.5 महिन्याची गुजराण व्हावी इतका घासदाणा पुरवला आहे, शमशेर बहादूर म्हणले.
सुजा गेला तर सूरजमल अजून आपल्या संगती आहे, हे नशीबच आपलं, भाऊसाहेब हसून म्हणाले. हिंदुस्थानात आपल्या अडचणीत सापडलेल्या लष्कराला सहाय्य करणार एकमात्र का होईना पण कोणी राजा आहे याच भाऊसाहेबांना समाधान वाटत होतं. कुंभेरीच्या वेड्यात जेव्हा खंडेराव होळकर पडले तेव्हा कुंभेरीची माती खणून यमुनेत टाकून जाटांच्या पारिपत्याची भयंकर प्रतिज्ञा मल्हारबाबांनी केली होती. काही का असेना पण 2-3 वर्षात मल्हारबाबांच्या डोक्यातून जाटांबद्दलचा वैरभाव कमी झाला होता. उलट नुकत्याच अब्दालीशी झालेल्या संघर्षानंतर शिंदे होळकर जाटांच्या आश्रयाला गेले होते. होळकरांनी जाटांशी स्नेह साधला होता. मल्हारबाबांच्या स्वभावाशी इतका बदल जुळणारा नव्हता, पण तो जुळवून त्यांनी मराठी दौलतीशी जाटवाड्याचाही सांधा साधला होता. ही गौरवाची बाब होती, भाऊसाहेब म्हणाले. महिपतराव, एक फरमान काढा, साऱ्या लष्करातून फिरवा. गंभीर पार झाल्यानंतर आम्ही जाटांच्या प्रदेशातून कूच होऊ, तेव्हा जाटवाड्यातील कोणत्याही गावास वा खेड्यास उपद्रव होऊ नये, कोठेही आग लावू नये. कोणा हातूनही आगळी घडल्यास पारिपत्य करू, सर्वांस ताकीद द्या. भाऊसाहेब, बैठकीत आज शिंदे होळकर दिसत नाहीत. ही संधी साधून होळकरांचे दिवाण गंगोबा तात्या चंद्रचूड आणि शिंद्यांची कारभारी रामजी आनंद दाभोळकर ही मंडळी आत आली. त्यांच्या आगमनाची वर्दी मिळाली तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, जरूर, तात्या आणि पंत दाभोळकर हे आमच्या सरदारांचे दिवाण नसून प्रत्यक्ष दौलतीचेच कारभारी आहेत असे आम्ही मानतो. हुकमासाठी त्यांनी बाहेर का तिष्ठावं. आपली गोरीपान मुद्रा गुळमट करून गंगोबा भाऊंपुढे बसले. शेजारी रामची पण बावऱ्या मुद्रेने इकडे तिकडे पाहत स्थानापन्न झाले. भाऊसाहेब हसून म्हणाले, तुम्ही कारभारी मंडळींनी दोरानिचाने आमचा सुलूक घडावा म्हणून जाटवाड्यात यत्न केला. महिन्यामागे हाफिज रहमत खानाशी मसलत केली. या वार्ता आधीच समजल्या आहेत आम्हाला. बरोबर आहे, पण सुलुकाला फळ मिळालं नाही, गंगोबा तात्या म्हणाले. कसं मिळणार? अब्दालीच्या तर्फे तो प्यादाच बोलणी करणार असेल, त्या नजीबाच्या रक्षणासाठी सुलूक घडणार असेल तर तो आम्हाला मंजूर होईलच कसा? बरं बोला, काय तातडीचं काम घेऊन आला तुम्ही कारभारी मंडळी? गंगोबा हसले आणि म्हणाले, श्रीमंतांकडे एक मागणं घेऊन आलो होतो. बोला, भाऊसाहेब म्हणले. भाऊसाहेब, अजूनही तुम्ही गंभीरपार होऊन पुढे येऊ नये, व्यर्थ मोहरे इरेस घालू नयेत. आम्ही मंडळी बघून घेऊ अब्दुल्ल्याच्या पारिपत्याचं. हवं तर अब्दालीच्या तंगड्या फासटून नजर करू श्रीमंतांना. रामजी पंत, आपला काय इरादा? भाऊसाहेब, तात्या म्हणतात तेच सही आहे. व्यर्थ मोहरे इरेस घालू नयेत. आमच्यावर जोखीम सोपवा, आम्ही ती पार पाडू. म्हणजे तुम्ही दोघे शिंदे होळकरांच्या फौजांशी अब्दालीशी सामना करणार तर? छे, तसं नाही, दोघेही म्हणाले. आपण स्वतः आणि विश्वासरावांनी इथेच राहावं. आपला सारा फौजपाटा मात्र आमच्या सोबत द्यावा. म्हणजे आम्ही नको, आमच्या फौजाच हव्यात. भाऊसाहेब हसून म्हणाले, ज्या गोष्टी घडणार नाहीत त्यावर पुन्हा चर्चा कशाला? ही बात सोडून दुसरं काही बोला. गंगोबा आणि रामजी दोन फोड्यासारखं चूप झाले. इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी घटकाभर काढल्या, पण बोलणं साधेना. कसा बसा निरोप घेऊन ते दोघेही डेऱ्याबाहेर गेले. एकाएकी भाऊसाहेबांची मुद्रा पालटली. ते गंभीर झाले. बैठक संपली तेव्हा त्यांनी शमशेर बहादूरना खून केले. डेऱ्यात एकटे शमशेर उरले होते. जी हुकूम. शमशेर, मला एक कोडं उलगडत नाही. आम्ही ग्वाल्हेर सोडलं तेव्हा हेच गंगोबा आम्ही इथेच राहावे, हिंदुस्थानी येऊ नये असा आग्रह करीत होते. आज दुसऱ्यांदा ह्याचसाठी गळ घालायला आले. शिंदे होळकर या आमच्या सरदारांनी सुद्धा आम्ही पाठीमागे राहावं या मागणीसाठी एकदा मसलत झाल्यावर पुन्हा कधी अवाक्षर काढलं नाही. आणि त्यांची ही कारभारी मंडळीच पुन्हा पुन्हा चोंबडेपणा कशासाठी करतात? मतलब? शमशेर बोलले. आपल्या दौलतीची 2 चाकं असणाऱ्या सरदारांच्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारभाऱ्यांवर शंका घेणं तसं गैरेच आहे. पण तरीही मनात उगाचच पाल चुकते. कुठेतरी पाणी मुरल्याचा वास लागतो. एक करा, या दोघांवरही गुप्त